धीरेंद्र शास्त्रींच्या हस्ते मुस्लिम कुटुंबाने घेतली हिंदू धर्माची दीक्षा। अहमदनगरच्या शेख कुटुंबातल्या 9 जणांचा हिंदू धर्मात प्रवेश। धनगर समाजासाठीच्या योजनांसाठी राज्य सरकारकडून नव्या समितीची स्थापना। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। धनगर समाजाचा 10 नोव्हेंबरला नवी मुंबईत महामोर्चा। समिती नको, आरक्षण द्या, धनगर समाजाची मागणी। मराठा आरक्षणावरती राज्य शासनानं कोणतेही राजकारण न करता तातडीनं श्वेतपत्रिका काढावी। उदयनराजेंची मागणी। तातडीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात ठोस भूमिका जाहीर करा, अन्यथा पुढची पिढी माफ करणार नाही, अशी ही भूमिका। अहमदनगर जिल्ह्यात 4011 कुणबी नोंदी सापडल्या। जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची माहिती। सोलापूरमध्ये मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे तरुणाच्या अंगावरती ऑइल टाकणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा। सोलापुरातल्या फौजदारी चावडी पोलीस स्थानकात 5 आरोपींच्या विरोधात गुन्ह्याची नोंद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची आज मातोश्रीवरती बैठक। मराठा आरक्षण आंदोलन, ग्रामपंचायत निवडणूक या निकालावरती बैठकीत चर्चेची शक्यता। डॉक्टरांचा गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला। त्यामुळे दिवाळीनिमित्त आपल्याला भेटता येणार नाही, परंतु आपल्या सदिच्छा कायम आपल्या सोबत असतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियावरून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। मराठा आरक्षणावरती वादग्रस्त वक्तव्य करू नका। छगन भुजबळांसह सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची सूचना। आरक्षण देताना कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही। मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची जबाबदारी। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी 3 न्यायमूर्तींचं सल्लागार मंडळ स्थापन। निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली समिती। सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी समितीची स्थापना। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर बैठकीला हजर असतील। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या एसटी महामंडळाच्या मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस। मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष। आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानात पारंगत करण्यासाठी शिक्षकांची 282 पदं भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय। यासाठी येणाऱ्या 30 कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्य सरकारकडून साई रिसॉर्ट प्रकरणी आरोपी सदानंद कदम यांच्या विरोधात कॅव्हेट दाखल। खेड सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात कदम हायकोर्टात जाण्याच्या तयारीत। आरक्षण कधी मिळेल सांगायला पंचांग घेऊन बसलेलो नाही, आत्ताच्या आत्ता आरक्षण द्या, अशा भूमिकेमुळे शासनाची दमछाक। मंत्री तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया। सरसकट मराठा आरक्षण दिलं तर सरकारला निवडणुकीमध्ये धडा शिकवू। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा। रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा 16 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार। मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनानंतर ही यात्रा स्थगित झालेली होती। बीडमधल्या जाळपोळीतील नुकसानीची पंकजा मुंडेंकडून पाहणी। मराठा ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न आम्ही साध्य होऊ देणार नाही, पंकजा मुंडेंचं विधान। तर बीडमधल्या जाळपोळीची घटना, गुप्तचर यंत्रणांचं अपयश, पंकजा मुंडेंचा गृह खात्यावरती निशाणा। जालन्यामधील लाठीमार आणि बीडमधल्या जाळपोळीची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, याविषयी आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार। निकाल लागणार की पुन्हा नवी तारीख मिळणार, याची उत्सुकता। राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी दाखल याचिकेवरची सुनावणी 7 डिसेंबरपर्यंत तहकूब। महाविकास आघाडी सरकारने दिलेली आमदारांच्या नावाची यादी शिंदे सरकारकडून मागे। ओबीसी आरक्षण विरोधी याचिकेवरती 3 जानेवारीला सुनावणी। राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची अखेरची संधी। मागासवर्ग आयोग 10 डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करणार। म्हाडाकडून गृहप्रवेशासाठी दिवाळीचा मुहूर्त। मुंबई मंडळाच्या विजेत्यांसाठी म्हाडाची विशेष मोहीम। वसुबारसेनिमित्त संगमनेर शहरातनं गोमातेची प्रभात फेरी। 200 पेक्षा अधिक गायी प्रभात फेरीमध्ये सहभागी। जळगावमध्ये वसुबारसेनिमित्त गायींचं पूजन। वसुबारस निमित्त ग्रामीण भागात घरोघरी गायींचं पूजन, तर शहरातल्या पांजरापोळ इथे सामूहिकरित्या गायींचं पूजन आयोजित। दीपावलीची सुरुवात गोवत्स द्वादशीनं होते, अर्थात वसुबारसेचा आजचा दिवस आहे। शेतकरी राजा घरातल्या गाय वासराची पूजा करतो आणि दिवाळीला सुरुवात केली जाते। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दिवाळीनिमित्त विशेष सजावट। विमानतळाचा परिसर आणि रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या रोषणाईनं हा भाग उजळून निघाला। दिवाळीच्या सणाला आजपासून सुरुवात। नाशिकमध्ये वसुबारस निमित्त कृष्ण गायन या कथक नृत्य कार्यक्रमाचं आयोजन। सिडको कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये दिवाळी बोनस जाहीर। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक बोनस सिडकोच्या कर्मचाऱ्यांना। दिवाळीनिमित्त मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 26,000 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर, तर आरोग्य सेविकांना 1 महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळणार।
ठाणे जिल्ह्यातल्या महापालिकांची प्रदूषणावरती बैठक, श्वसनाचे आजार रोखण्यासाठी मास्क वापरण्याचं आवाहन. प्रदूषणाचे नियम मोडल्यामुळे वांद्र्यात 22 बांधकामं बंद, मुंबई महापालिकेची कारवाई. मुंब्रा परिसरात आज पाणी पुरवठा बंद. मुंब्रा रेल्वे फास्ट ट्रॅकवरच्या पुलालगत 350 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची गळती काढण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद असेल. सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल. एलटीटीच्या पार्सल विभागामध्ये कार्यरत असलेल्या 2 मुख्य पार्सल पर्यवेक्षक आणि 2 एजंटवरती गुन्हा. वजनात फेरफार करून एजंट्सना मदत करत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी कारवाई. पुणे रेल्वे स्थानकातनं सुटणार दिवाळीसाठी 391 विशेष गाड्या. दररोज 1.5 लाख प्रवासी प्रवास करणार असल्याचा रेल्वे अधिकाऱ्यांचा अंदाज. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 6 तासांचा ब्लॉक. मुंबईकडे जाणारी मार्गिका सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद असेल. उरण खारकोपर रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार. रेल्वे सुरक्षा आयुक्तांचं प्रमाणपत्र मिळाल्यामुळे रेल्वे सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा. नंदुरबारमध्ये नेत्रंग शेवाडी महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पुरातन वृक्षांची कत्तल. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी. समृद्धी महामार्गावरती मेहकरजवळ खासगी बसला ट्रकची धडक. चालक बसमधली हवा तपासत असताना ट्रकनं पाठीमागून धडक दिली. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात दारूबंदी. मध्य प्रदेशच्या सीमेवरती पोलिसांचा कडक पहारा. फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या 12वी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास 20 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली जाते. विदर्भात 3 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारली जातील. संत्रा उत्पादकांना मोठा फायदा होईल. नागपूर इथे 3 आणि अमरावती जिल्ह्यात 2 अशा 5 ठिकाणी ही केंद्र उभी करण्याचा सरकारचा निर्णय. कोकणात आज अवकाळी पावसाचा इशारा. सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं भात शेतीवरती परिणाम होऊ शकतो, त्यामुळे बळीराजा चिंतेत. 1 डिसेंबरपासून 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. नव्या नियमामुळे बनावट विद्यार्थी संख्या दाखवणाऱ्या शाळांना चाप बसेल. वंचित बहुजन युवा आघाडीकडनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा. शहरातल्या भाडेकरूंना आणि बेघर लोकांना न्याय मिळावा म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा. परभणीमध्ये छगन भुजबळांच्या विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीनं घोषणाबाजी. साखळी उपोषणस्थळी भुजबळांचा निषेध. मराठवाड्याच्या हक्काचं असलेलं नगर आणि नाशिकच्या वरच्या धरणातील पाणी तात्काळ जायकवाडी धरणात सोडा, अन्यथा 16 नोव्हेंबरला मराठवाड्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीचा इशारा. राज्यातील पीक विमा कंपन्यांकडून पहिल्या टप्प्यात 1700 कोटी पीक विमा वितरण करण्यात मंजुरी. सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार. मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी घेतली विभागीय आयुक्तांची भेट. सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं, अन्यथा 10,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा दिला जातोय. दिवाळीच्या पूर्वसंध्येला अहमदनगर शहरात पावसाची हजेरी. सावेडी परिसरासह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी. मुंबईतील एअर इंडियाची इमारत लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलणार. सर्व दंड माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. मनसरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एसटी आगाराचं उद्घाटन करू नये. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गावात आले तर मराठा क्रांती मोर्चा काळे झेंडे दाखवणार. मराठा समाजाकडनं इशारा. येत्या 5 वर्षात मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा ओबीसी समाजाचा निर्णय. दौंड तालुक्यातील चौफुला इथे पार पडला ओबीसी समाज बांधवांचा मेळावा. इंदापूर तालुक्यातील रामोशी समाजातील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार. अत्याचाराच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटनेकडनं तहसील कार्यालयावरती भव्य मोर्चा. 2017 साली वांद्रे परिसरात महिलेसह एका मुलीला जिवंत जाणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा. मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल. पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावरती गोळीबार. वानवडी पोलीस स्टेशन परिसरातल्या हद्दीची घटना. कोट्यवधींचा मुद्देमाल घेऊन हल्लेखोर फरार. दादर पश्चिमेतल्या 2 दुकानांना आग. अग्निशमन दलाकडनं आग आटोक्यात. सुदैवानं जीवितहानी नाही. सांगलीतल्या विटाजवळच्या आळसण गावामध्ये मंदिरावरती वीज कोसळली. मंदिरा शेजारच्या अनेक घरांना तडे गेल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या नांदगावमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू. पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती. पुणे सोलापूर महामार्गावरती 63 लाख रुपयांचा गांजा जप्त. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी परिसरात गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना कस्टम विभागानं ताब्यात घेतलंय. नंदुरबारमध्ये आदिवासी बांधवांचं सुजलॉन आणि सर्जन रियालिटी विरोधात आंदोलन. आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर पद्धतीनं बळकावून कंपनीनं खोटी कागदपत्र दिल्यामुळे आदिवासींकडनं निषेध. कल्याणमध्ये 1,500 दिव्यांच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकारानं दीपोत्सवाचं आयोजन.
आर्थर रोड तुरुंगात नीरव मोदीसाठी विशेष सोय, नीरवसाठी टीव्ही आणि स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था. सामनाच्या दिवाळी अंकात राऊतांचा खळबळजनक दावा. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी घेतली अकोल्याचे दिवंगत भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबियांची भेट. कळवा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. एकदिवसीय काम बंद आंदोलन करून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर मांडला ठिय्या. गौण खनिजांवरील बनावट रॉयल्टी पुस्तकं छापून महसूल विभागाला डंपर लॉबीकडनं करोडोंचा चुना. स्थानिक प्रशासनाकडनं दुर्लक्ष. पनवेल पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद. बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीकडनं विविध शहरातील 4,000 गुंतवणूकदारांची फसवणूक. जवळपास 300 कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याची माहिती. जळगाव कारागृहातील आरोपीला भेटण्यासाठी 2,000 रुपयांची लाच घेताना 3 कारागृह कर्मचाऱ्यांना पकडलं. लाचलुचपत खात्याच्या विभागाकडनं कारवाई. शिंदे गटाकडनं मुंब्र्यातील शाखा कंटेनरमध्ये सुरू करण्यात आली. शाखेवरती शिवसेना शिंदे गटाचा बॅनर लावत शिंदे गटानं शाखेत प्रवेश केला आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला आव्हान दिलं. विरार इथल्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजात आजही जात पंचायतीचं अस्तित्व असल्याची धक्कादायक बाब पुढे. स्वयंघोषित पंचांनी नुकतंच 6 जणांना बहिष्कृत करून दंड आकारल्याची घटना. राज्यातल्या 17 शहरांमध्ये प्रदूषण वाढलं. सरकारनं विशेष नियमावली जाहीर केली आहे. श्वसनाचे आजार आणि धुलीकणांचा धोका वाढल्यामुळे मास्क वापरण्याचं आवाहन. लोकांना विकासाचं राजकारण आवडतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामानं प्रेरित होऊन डोंबिवलीमध्ये शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधान भवनामध्ये असे शब्द बोलणं म्हणजे संपूर्ण देशातल्या महिलांचा अपमान. नितीश कुमारांनी राजीनामा देण्याची खासदार नवनीत राणांची मागणी. नितीश कुमार यांनी स्त्री शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण यासंदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप महिला मोर्चाकडनं राज्यभरात निषेध. आरक्षणाचा कोटा 75% नेण्यासाठीचं विधेयक बिहार विधानसभेत आज मांडलं जाण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या 5 महिन्यापूर्वी नितीश सरकारचं मोठं पाऊल. IIT मुंबई देशातली पहिल्या क्रमांकाची शिक्षण संस्था. QS या उच्च शिक्षण मार्गदर्शन संस्थेची आकडेवारी प्रसिद्ध. देशामध्ये LPG सिलेंडरच्या मागणीत विक्रमी वाढ. केंद्र सरकारच्या LPG सिलेंडरवरच्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याच्या निर्णयानंतर चित्र समोर. दिल्लीतलं वाढतं प्रदूषण पाहता दिल्ली सरकारचा मोठा निर्णय. 20 नोव्हेंबरच्या आसपास करणार कृत्रिम पावसाचा प्रयोग. IIT कानपूरनं दिली कृत्रिम पावसाची पूर्ण योजना. पंजाबमधल्या फिरोजपूरच्या निज्जर गावात पिकांचा भुसा जाळला जात असल्याची माहिती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलं. गुरुग्राममधील दिल्ली जयपूर द्रुतगती मार्गावरच्या बसला आग. 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती. आज अयोध्येमध्ये योगी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक. बैठकीपूर्वी मुख्यमंत्री योगी घेणार हनुमानगढी आणि श्री रामलला विराजमान मंदिराचं दर्शन. पंतप्रधान मोदींनी घेतली माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींची भेट. 96व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा. छत्तीसगड निवडणूक प्रचारासाठी अमित शहा आज छत्तीसगडमध्ये 3 सभांना संबोधित करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशातल्या 3 आणि राजस्थानमध्ये एका सभेला संबोधित करतील. मंगळवारी रात्री नोएडा पोलिसांकडनं एल्विश यादवची 3 तास कसून चौकशी. रेव पार्टी प्रकरणात पोलिसांकडनं चौकशी. गोव्यात सध्या राष्ट्रीय खेळ 2023 सुरू आहेत. मात्र खेळाडूंची होणारी गैरसोय. अॅथलेटिक स्टेडियममध्ये पाणी भरल्याचंही चित्र आहे. या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी. गोवा काँग्रेसची मागणी. इंग्लंडनं नेदरलँडचा 160 धावांनी धुव्वा उडवला. वर्ल्ड कपच्या साखळीमध्ये इंग्लंडची दुसऱ्या विजयाची नोंद. पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या ताफ्यावरती दहशतवादी हल्ला. यामध्ये त्यांच्या एका अंगरक्षकाचा मृत्यू झालाय. हा हल्ला वेस्ट बँकमध्ये झाला. CNNचं वृत्त. सन्स ऑफ अबू जंदाल नावाच्या संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.